बीबी मराठी इन्साइट्स चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6. आणि त्यामध्ये प्रेक्षकांचे खूप जास्त सवाल जे आहेत ते आहेत. त्यामधला एक खूप महत्त्वाचा सवाल असा आहे की बिग बॉस मराठी सीझन 6चं आपल्याला 24/7 लाईव्ह चॅनल बघायला मिळणार आहे का? तर आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की बिग बॉसचे जे वेगवेगळ्या भाषांमधले जे काही शोज आहेत, म्हणजे तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम या संपूर्ण सीझन्सचे जे आहेत दुसऱ्या भाषेमधल्या, त्या सर्वांचे 24/7 लाईव्ह चॅनल जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे कलर्सच्या जे काही ऑफिशियल पेज आहे त्याच्यावर आणि जे जिओ हॉटस्टार आहे त्याच्यावर. पण बिग बॉस मराठी सीझन 5 जर आपण बघितला असेल ना, तर त्या सीझनमध्ये आपल्याला कुठेही जे आहे 24/7 लाईव्ह चॅनल बघायला मिळालेलं नव्हतं. त्याच्या मागचं रिझन काय होतं अजून कन्फर्म झालेलं नाहीये, कारण की त्या टायमाला त्यांना प्रॉपरली एक स्टोरी लाईन जी आहे ती बिल्ड करायची होती. कारण की बिग बॉस मराठी सीझन 4 जो होता त्यामध्ये एवढे ढिल्ले कंटेस्टंट आले होते ना, ते 24/7 दाखवून सुद्धा एवढं फ्लॉप झालं होतं ते, कारण की ते कंटेस्टंट काही करतच नव्हते घरामध्ये. त्यामुळे मेकर्सनी काय केलं की नाही, यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आपण लाईव्ह जे आहे ते नाही दाखवायचं. त्याच्यामुळे 5व्या सीझन मध्ये आपल्याला बघायला मिळालं ना लाईव्ह. 6व्या सीझन मध्ये मे बी आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये मे बी आपल्याला बघायला मिळू शकतं की 24/7 लाईव्ह चॅनल जे आहे ते. कारण की लाईव्ह चॅनलमध्ये कसं होतं, आपल्याला जे कंटेस्टंट आवडतात किंवा आपल्याला जे सदस्य आवडत असतात, बाहेरनं ऍक्टर असू द्या, युट्यूबर असू द्या किंवा कुठलाही व्यक्ती असू द्या, त्याच्याबद्दलची पर्सनल लाईफ बघायला आपल्याला खूप आवडत असतं की तो कसा आहे, काय आहे. जो एपिसोड असतो 1 तासाचा त्याच्यामध्ये आपल्याला समजत नाही, त्याच्यामध्ये जे मेकर्सला ज्यांना जी साईड दाखवायची आहे त्याच पद्धतीची साईड जी आहे ती दाखवायचा प्रयत्न करत असतात मेकर्स 1 तासाच्या एपिसोडमध्ये. त्यामुळे 24/7 जो चॅनल आहे तो बघायला प्रेक्षकांना खूप जास्त आवडत असतो. त्यामध्ये त्यांचा आवडतीचा व्यक्ती कसा आहे, काय आहे, या संपूर्ण गोष्टी कळत असतात. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यावर्षी अजून काहीही कन्फर्म जे आहे ते झालेलं नाहीये. पण जर बाकीच्या रिजनल जे बिग बॉसचे सीझन्स आहेत, झालं तेलुगू झालं, तमिळ झालं, मल्याळम झालं, हिंदी झालं, या सर्वांचे लाईव्ह जे आहेत 24/7 ते आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आपल्याला 24/7 लाईव्ह चॅनल जे आहे ते बघायला मिळू शकतं. त्यामागचं कारण असं आहे की यावर्षीची थीम जी आहे ती स्वर्ग नर्क या प्रकारची थीम आहे. आणि त्या थीममुळे लोक जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये जे आहे ते बिग बॉसकडे यावेळेस वळू शकतात. प्लस ॲडिशनल गोष्ट अशी आहे की कंटेस्टंट देखील अतिशय खतरनाक आणि ज्यांची हाय पॉप्युलरिटी आहे ना, अशा प्रकारचे कंटेस्टंट जास्त आणायचा प्रयत्न तिकडे होणार आहे. त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक जी आहे ती असणार आहे बिग बॉस मराठी सीझन 6 बघण्यासाठी. त्यामुळे यावर्षी बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आपल्याला 24/7 लाईव्ह चॅनल जे आहे ते बघायला मिळू शकतं. आता शेवटी संपूर्ण कॉल जो असणार आहे तो मेकर्सचाच असणार आहे की बाबा ठेवायचं की नाही ठेवायचं. त्यामुळे आत्ता काही कन्फर्मेशन नाहीये, पण चान्सेस आहेत की बिग बॉस मराठी सीझन 6चं 24/7 लाईव्ह चॅनल आपल्याला बघायला मिळू शकतं. तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत जे आहे ते आपण कॅप्चर करून जे आहे ते संपूर्ण लोकांसमोर आणणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. तुमची जी काय प्रतिक्रिया असेल ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये जी आहे ती लिहून पाठवू शकता तुम्ही. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. टाटा, बाय बाय.